बायबलमधील एक महत्त्वाच्या घटनेबद्दल नेहमीच एक प्रश्न विचारला जातो. येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानामधल्या 3 दिवसांचं गणित हे नेमकं कसं जुळतं? चला आजच्या या भागात आपण हेच कोडं अगदी सोप्या पद्धतीने उलगडून पाहूया. बरोबर ना. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांनाच पडतो. म्हणजे बघा, मृत्यू झाला शुक्रवारी दुपारी आणि पुनरुत्थान झालं रविवारी सकाळी. मग गणिताने पाहिलं तर हे 3 पूर्ण दिवस कसे झाले हा हिशोब काही केल्या जुळत नाहीत. मग नक्की काय रहस्य आहे याच्या मागे? ठीक आहे, तर मग या कोड्यामध्ये थोडं खोलवर जाऊया. वरवर पाहिलं ना, तर या वेळेच्या गणितात काहीतरी गडबड आहे असं वाटतं. पण खरंच तसं आहे का, की आपल्या नजरेतून काहीतरी महत्त्वाचं सुटतंय? आपण आपल्या आजच्या कॅलेंडरप्रमाणे पाहिलं तर वेळ अशी दिसते. शुक्रवारचा काही भाग, पूर्ण शनिवार आणि रविवारची सकाळ, हे सगळं मिळून साधारणपणे 1.5 ते 2 दिवसांसारखं वाटतं. 3 दिवस तर अजिबात नाही. मग 3 दिवस असा उल्लेख का आला असेल? आता ह्या सगळ्या कोड्याची खरी किल्ली एका साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीत दडलेली आहे. आणि ती म्हणजे त्या काळात दिवस सुरू कधी व्हायचा. हे बघा, प्राचीन ज्यू परंपरेनुसार दिवसाची व्याख्या आपल्यापेक्षा खूप वेगळी होती. त्यांच्यासाठी एक दिवस म्हणजे एका संध्याकाळपासून थेट पुढच्या संध्याकाळपर्यंतचा पूर्ण 24 तासांचा काळ. आणि इथेच आपल्याला तो अरेच्चा क्षण सापडतो. आपला नवीन दिवस कधी सुरू होतो? मध्यरात्री 12 वाजता. पण त्या काळात दिवस बदलायचा तो सूर्यास्ताच्या वेळी, म्हणजे साधारण संध्याकाळी 6च्या सुमारास. आणि हाच तो महत्त्वाचा फरक आहे जो आपला संपूर्ण गणित बदलून टाकतो. ठीक आहे, तर मग ह्या नवीन माहितीच्या आधारे आपण संपूर्ण घटनाक्रम पुन्हा एकदा मांडून पाहूया आणि बघूया की हे 3 दिवस आता कसे अगदी बरोबर जुळून येतात. तर पहिला दिवस होता शुक्रवार, ज्यू महिन्याचा तो 14वा दिवस होता. हा दिवस वल्हाडण सणाचा आणि शब्बातच्या तयारीचा दिवस म्हणून ओळखला जात असे. आता बघा गंमत. येशूचा मृत्यू शुक्रवारी दुपारी साधारण 3 वाजता झाला आणि त्यांना सूर्यास्ताच्या आधीच कबरीत ठेवण्यात आलं. त्यामुळे शुक्रवारचा तो दुपारपासून सूर्यास्तापर्यंतचा काही तासांचा जो काळ होता ना, तो पहिला दिवस म्हणून गणला गेला. याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला मूळ नोंदींमध्येही सापडतो. जसं की योहानच्या पुस्तकात लिहिलंय की तो तयारीचा दिवस होता आणि शब्बात सुरू होण्यापूर्वी सगळं पूर्ण करायचं होतं, म्हणून जवळच्या कबरीत मृतदेह ठेवण्यात आला. आता येतो दुसरा दिवस. हा होता शनिवार, महिन्याचा 15वा दिवस. याला शब्बात म्हणजे विश्रांतीचा दिवस किंवा बेखमीर भाकरीचा सण म्हणत. एक गोष्ट लक्षात घ्या, हा दुसरा दिवस कधी सुरू झाला? शुक्रवारच्या सूर्यास्ताला. आणि तो संपला कधी? शनिवारच्या सूर्यास्ताला. या संपूर्ण काळात येशू कबरीत होते. हा झाला आपला पूर्ण दुसरा दिवस. आणि मग येतो तिसरा दिवस, रविवार, महिन्याचा 16वा दिवस, ज्याला आठवड्याचा पहिला दिवस असंही म्हटलं जातं. हा तिसरा दिवस शनिवारच्या सूर्यास्तालाच सुरू झाला होता आणि याच तिसऱ्या दिवसाच्या पहाटे म्हणजे रविवारी सकाळी येशूचं पुनरुत्थान झालं. या वेळेचा संदर्भही आपल्याला मिळतो. योहानच्या नोंदीनुसार आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे मरिया कबरेकडे गेली होती. ही वेळ तिसऱ्या दिवसातच येते. तर मग आता हे सगळे तुकडे एकत्र जोडून पाहूया. या प्राचीन काळ गणनेनुसार 3 दिवस हे विधान कसं अगदी अचूक ठरतं ते आता स्पष्ट होईल. हा तक्ता बघा, सगळं चित्र कसं स्पष्ट होतंय. दिवस पहिला, शुक्रवारचा काही भाग, ज्यात मृत्यू झाला. दिवस दुसरा, शुक्रवारच्या सूर्यास्तापासून शनिवारच्या सूर्यास्तापर्यंत, म्हणजे पूर्णपणे कबरीत. आणि दिवस तिसरा, जो शनिवारच्या सूर्यास्ताला सुरू झाला आणि रविवारच्या सकाळी पुनरुत्थान झालं. आता हे गणित अगदी बरोबर जुळतंय नाही का? यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जरी पूर्ण 72 तास झाले नसले तरी त्या घटनेने 3 वेगवेगळ्या कॅलेंडर दिवसांना स्पर्श केला. शुक्रवारचा थोडा भाग, संपूर्ण शनिवार आणि रविवारचा थोडा भाग. म्हणून त्या काळातल्या लोकांच्या दृष्टीने 3 दिवस हे वर्णन अगदी योग्य आणि अचूक होतं. पण ठीक आहे, हे सगळं गणित तर समजलं. पण याचं महत्त्व काय? हा केवळ इतिहासातला किंवा कॅलेंडरमधला एक गमतीशीर फरक आहे का? नाही, याचं महत्त्व त्यापेक्षा खूप जास्त आहे. यातून मिळणारा सर्वात मोठा धडा हा आहे की कोणत्याही जुन्या ग्रंथाचा किंवा ऐतिहासिक घटनेचा अचूक अर्थ लावायचा असेल तर त्यावेळेचा सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेणं किती आवश्यक असतं. आपल्याला वरवर पाहता जो विरोधाभास किंवा जी चूक वाटते ती खरं तर भाषांतर आणि संदर्भातल्या फरकामुळे निर्माण झालेला एक गैरसमज असतो. मूळ शब्दांचा त्या काळातला अर्थ एकदा का समजला की कोडं आपोआप सुटतं. आणि या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे ही एकच सोपी व्याख्या.
एक दिवस म्हणजे एका संध्याकाळपासून दुसऱ्या संध्याकाळपर्यंत. ही एक गोष्ट लक्षात ठेवली की संपूर्ण गोंधळ दूर होतो आणि सगळं चित्र स्पष्ट दिसू लागतं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, वेळेची व्याख्या करण्यामधला एवढासा छोटा फरक एखाद्या ऐतिहासिक घटनेबद्दलची आपली संपूर्ण समज कशी आणि किती मोठ्या प्रमाणात बदलू शकतो, यावर नक्की विचार करा.